नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता तिरंगा ऑपरेशन यासाठी तारिणीला सिलेक्ट केलेलं असतं एका मंत्र्यांनी. हो प्रेक्षकांनो, आता एक नवीन अभिनेता मंत्र्याच्या रूपात तारिणी मालिकेमध्ये दिसणार आहे आणि मात्र 100 ऑफिसरपैकी एकटी तारिणी या तिरंगा ऑपरेशनसाठी सिलेक्ट झालेली असते. तर हो प्रेक्षकांनो, इकडे मात्र जेव्हा ती सिलेक्ट होते तेव्हा मात्र हे ऑपरेशन आता तारिणी केदार खांडेकर नाव सोडून आता रेश्मा खान या नावाने ती ऑपरेशन तारिणी याचा आता स्वीकार करते. तर हो, आता या तारिणी ऑपरेशनमध्ये एक खूप मोठा डॉन आता तिच्या समोर येणार आहे आणि त्या डॉनसाठी कौशिकी खांडेकर आणि युवराज खांडेकर काम करताना स्वतःच्या परिवारातील आता हे 2 लोक आता इकडे तारिणीच्या समोर येणार आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता इकडे तिरंगा ऑपरेशनमध्ये तारिणीला आता आपल्या शहराला वाचवायचं असतं आणि त्या शहरामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार असतं आणि हेच बॉम्ब ब्लास्टिंग रोखण्यासाठी आता या मंत्र्यांनी आता मात्र तारिणीची निवडणूक केलेली असते आणि याचा शोध घेण्यासाठी आता तारिणीने हा नवीन लुक आणलेला असतो, तो म्हणजे रेश्मा खानचा. चला प्रेक्षकांनो, या लेटेस्ट आता प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहूया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या लाडक्या मालिकेत नेमकं समोर जबरदस्त काय टर्निंग पॉईंट येणार आहे हे समजून घ्या आणि ऐका. तर इकडे मात्र आता तारिणी जेव्हा गुरुजींनी दीपदानाचं पूजन सांगितलं असतं त्यानंतर आता योग्य रीतीने तारिणीने आता ते पूर्ण केलेलं असतं. त्यानंतर आता गुरुजींनी पुन्हा घरात शांती आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आता मोठ्या सुनेकडूनच हे व्रत करून घेण्याचं सांगितलेलं असतं आणि तो दिवस असता पूजेचा दिवस. पूजा पूर्ण झाली आणि एक वटी गुरुजी आता तारिणीच्या हातात देतात आणि ती वटी मात्र स्वतः पायी जात आता मंदिरात एकटीला तारिणीला ठेवून आपल्या घरच्यांसाठी प्रार्थना कर असं गुरुजीने सांगितलं होतं आणि तेव्हाच ही पूजा पूर्ण होणार. तेव्हा मात्र आता तारिणी घरच्यांना कोणालाही सोबत न घेता एकटीच आता देवीआईच्या मंदिरात जाते. तेवढ्यातच अचानकपणे तारिणीसमोर आता 2 गुंड येतात आणि तारिणीवर सरळ हल्ला करत तिला बेशुद्ध अवस्थेत सरळ एका अंधाऱ्या रूममध्ये घेऊन जातात आणि एका तिला चेअरवरती बसवतात. तर समोर आता तारिणीच्या अंगावर जोरात असं पाणी फेकते, तो म्हणजे एक मंत्री, म्हणजे तारिणीचा आता खूप मोठं स्थान असलेलं मंत्री, म्हणजे की तिचा बॉसच म्हटला तरी चालेल. तर आता तारिणीच्या बॉसने त्यावर आता इकडे मात्र तारिणी यस सर बोलत आता इकडे मंत्री बोलतो, जो गृहमंत्री असतो ते सर म्हणतात की तारिणी 100 ऑफिसरपैकी तुझ्या एकटीची निवड मी या तिरंगा ऑपरेशनसाठी केलेली आहे आणि मात्र याच्यात काही तुला शहीद झालं तरी तुला दुःख नसायला हवं आणि आजपासूनच तुझं हे तिरंगा ऑपरेशन चालू, कारण 15 ऑगस्टला आपल्या या शहरामध्ये खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट एका ठिकाणी होणार आहे असं गुप्त माहिती मला मिळाली आणि तीच माहिती पूर्ण शोधण्यासाठी आणि मात्र तुझा जीव गेला तरी चालेल पण शहरातील एका माणसाला, एका व्यक्तीला आता सुद्धा त्याच्या केसाला सुद्धा हे लोक, हा जो काही माफिया डॉन आता बाहेरून आपल्या सिटीचा सर्वनाश करण्यासाठी आलेला आहे, आता मात्र आपल्या शहरावरती त्याची वाईट नजरसुद्धा पडली नाही पाहिजे याची खात्री तू कर. तेव्हा आता ऑर्डर द्या सर, काय करायचं, माझे जीव गेला तरी चालेल पण या शहरातल्या एका व्यक्तीच्या केसाला सुद्धा मी हात लागू देणार नाही, या देशासाठी जीव द्यायला सुद्धा मी तयार आहे. त्यावर आता तो जो गृहमंत्री असतो तो बोलतो की ठीक आहे, मला हेच अपेक्षा तुझ्याकडून होती आणि म्हणूनच मी तुझं सिलेक्शन केलं. आजपासून तू तारिणी केदार खांडेकर नाही आहेस, तुझं नाव आता चेंज केलं आहे मी, ते म्हणजे रेश्मा खान आणि याच नवीन नावाने तू ओळख निर्माण करत येत्या 4 दिवसामध्ये आता हे ऑपरेशन तुला
तिरंगा ऑपरेशनचं आता आपल्या बाजूने चांगला निर्णय द्यायचा लागलेला असेल, वचन दे मला. तेव्हा आता तारीनी बोलते की सर वचन आहे. आणि ही नवीन रूप असलेली रेश्मा खान आता मात्र या गुंडांना त्याच्या कर्माची सजा देत आता मात्र मी त्यांना गजाआड नक्कीच घालेल आणि माझ्या शहरातल्या कोण्याच व्यक्तीला केसाला सुद्धा मी हात लागू देणार नाही. तेव्हापासून आता स्वतःचं दागिने काढत आता नवीन रूप धारण करते तारीनी, ते म्हणजे रेश्मा खानचं. आणि एक कॅमेरा घेत आता नवीन रूपात त्या शहरामध्ये एंट्री करते. आणि या मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर मात्र आता जे काही गुन्हेगाराचा अड्डा असतं तिथं एक गुन्हेगार बनतच आता रेश्मा खान या नावाने, नवीन नावाने आता त्या ठिकाणी ती एंट्री घेते. आणि तेव्हा मात्र आता तारीनी स्वतःच्या या तिरंगा ऑपरेशनचं सर्चिंग चालू करते. तेवढ्यातच आता त्याच ठिकाणी त्या डॉनला शोधत असताना आता तारिणीची नजर पडते, तो म्हणजे कौशिकी खांडेकर आणि युवराज खांडेकर. कारण जो काही तो डॉन आलेला असतो या शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी, आता त्याने कौशिकी खांडेकर आणि युवराज खांडेकरांची मदत या बॉम्ब ब्लास्टिंगसाठी घेतलेली असते. तेव्हा मात्र आता हे सत्य जेव्हा तारिणी समोर येते तेव्हा मात्र ती हादरून जाते. पण स्वतःच्या परिवारातील लोक समोर आहे याचा विचार करत नाही ती, कारण तिच्यासाठी आता सर्वात अगोदर देश असते आणि देशातील जनता असते. त्यासाठी आता ज्या ठिकाणी या डॉनला भेटण्यासाठी युवराज खांडेकर आणि ही कौशिकी खांडेकर जाते तेव्हा मात्र आता चोरून ही तारिणी म्हणजेच रेश्मा खान आता हे बोलणं काही सर्व ऐकत असते. तेव्हा मात्र आता बोलणं ऐकताना तो डॉन, जो की खूप मोठा वर्डमधला डॉन असतो, तो आता कौशिकीला बोलतो की मला आजपर्यंत तू छोटं मोठं म्हणजे खूप मोठं ड्रग्सचं सप्लाईंगचं काम केलं आणि हे छोटं मोठं ड्रग्सचं काम करत होता युवराज खांडेकर. खरंच कौशिकी तुला असं वाटते की हा तुझा भाऊ हे काम करू शकतो? त्यावर आता कौशिकी बोलते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तसाच माझा या युवराजवरती विश्वास आहे आणि हा नक्कीच त्या प्लेसवरती जाऊन मोठ्या हुशारीने बॉम्ब लावून येणार आणि त्यानंतर भूम असा आवाज ऐकत आपण सुद्धा सेलिब्रेट करायचं. तेव्हा मात्र आता कौशिकीचे हे खरेच हे शब्द ऐकून आता इकडे तारिणीला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. पण तारिणीने सुद्धा आता एक शपथ घेतलेली असते की हे तिरंगा ऑपरेशन फक्त मी माझा जीव गेला तरी चालेल, पण मात्र हे कौशिकीचे एवढे घाणेरडे वाईट विचार मी सक्सेस होऊ देणार नाही. तो दिवस आलेला असतो जो की 15 ऑगस्ट असतो आणि इकडे युवराजने आता खूप मोठ्या ठिकाणी जिथं की लाखांना संख्या आता 15 ऑगस्टच्या दिवशी जुळणार असतात आणि खूप काही मंत्री आलेले असतात त्या ठिकाणी. आता इकडे बॉम्ब लावलेला असतो एवढे सिक्युरिटी पार करत. तर आता तारिणी मात्र स्वतःच्या जीवाशी खेळत आता युवराजचा पाठलाग करत आता तो बॉम्ब नष्ट करण्यास सक्सेसफुल होतो. तेव्हा मात्र आता तारिणीला तो बॉम्ब नष्ट करताना खूप मोठी इजासुद्धा होते. तर इकडे मात्र केदारला या मिशनबद्दल काहीही माहिती नसतं. तर केदार दुसरीकडे आता आपली तारिणी का मिळत नाही याच विचारात असतो. तर इकडे मात्र पण तारिणीने आता या मंत्र्याच्या मदतीने खूप मोठं बॉम्ब ब्लास्टिंगचं काम आता अनसक्सेसफुली केलेलं असतं. तर कौशिकी आणि युवराज तोंडावर पडलेले असतात. पण आता मात्र प्रेक्षकांना खूप मोठं रहस्य तारिणी समोर आलेलं असतं की आतापर्यंत एका ड्रग्स सप्लायरचं नाव कौशिकी शेतीने जोडलेलं असतं, पण नाही, आता मात्र खूप वाईट ही कौशिकी डॉनशी सुद्धा हिचे संबंध आहेत. आता मात्र हा तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि लवकरच आता ही तारिणी कौशिकीला आणि युवराज खांडेकरला पुन्हा गजाआड करणार असतं. तर अशा प्रकारे आता तिरंगा ऑपरेशन सक्सेसफुल बनवत तारिणीने आता विजय मिळवलेला असतं. तर असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. आणि तुम्हाला कसं हे तिरंगा ऑपरेशन तारिणीचा नवीन लुक आवडला नक्की कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद. स्वामी समर्थ.